मी काय म्हणतो मग सुनंदा? हा काय म्हणताय? तू चालली का भाच्याला पाहायला चालली का? हो चालली ना. अगो मग मी येतो ना. तर मला विले करायला पाहिजे होते. तर तुम्ही यानं जसा ना एसटीनं जसा ना. हो मग चला ना तुम्ही. हो तेच म्हटलं. कसं साजरं लागते, चांगलं वाटते. बरं मी काय म्हणतो हे बा, मग दोघा तिघायचा डबा करून घे. भेटीला चाललो दवाखान्यात तर शिदोरी घेतली पाहिजे बाई संग. तर ती मग त्याला तिकून घरून आणा, घरी मग त्याला लाईनी भाव अशी म्हणा. पण तरी बी चाललो ना आपण भेटीले तर दोघा तिघायचा डबा करून घे. नाही तर फोन करून विचार की म्हणा आणा लागते का काही, मी येऊन राहिली. चांगलं वाटते बाई. का लोक आहे का माय? तो सख्खी भाऊ आहे ना, सख्खा भाऊ आहे ना. तू मोठी धाटी आत्या. फोन लाव भावाला, फोन लाव नाही तर तो आलेला आणि विचार म्हणा मी येऊन राहिली, काही आणा लागते का गरम पाणी गिनी त्या बाईसाठी, तर तू नाही तर तिच्यासाठी काही डबा गिबा आणू का म्हणा. आणि काही लागत असेल तर सांगा म्हणा, मग मी येऊन राहील तर घेऊन येतो. असं असा फोन कर ना, आपण चाललो तर मग नेता येते जसं. हो आई मला डोक्यात आलतच, पण म्हटलं जाऊ द्या आला असेल कुठून डबा. कारण डबाचं कसं आहे, आता रश्मी घरीच आहे ना आणि मोहिनीची आई आहे, तर ती असं थोडी आईच आहे बाई एकटी. रश्मी आहे मोहिनीची आई आहे, मला बहिणीची जशी, तर म्हणून म्हटलं हाय त्या डबा करायला की असं नाही. आहेतच, पण आपलं विचारलेलं चांगलं वाटते समोरच्याले. कोणाचं रायत थोडीच असते बाई, पण आपली माणुसकी दिसते ना. फोन करून विचारायला काय चाललं विचार. आणि मग आता बरोबर मी बी त्याला देतो जे घ्यायला देऊन, आणि मग कसं मोकळं राहते. मग मी बी येतो तुमच्या संग, माही बी भेट होती. नाही तर मग त्याला डबल मला घेऊन जाणं. आणि घरी माय तू जाशील मग काही जाशील तर मग घरी मला काही येणं साजरं नाही लागत. दवाखान्यात कसं भेट घेतली चाललं आपलं. बरं चालते ना मग. हो मग तुम्ही बाबाला द्या ना, जेव्हा गिवेल देऊन द्या, त्याच्या दुपारच्या गोळ्या देऊन द्या. मग आपण जाऊ. मग असं करू कुठे लिहू देऊ घरी, म्हणजे मग ते थांबतात मग बाबाजवळ. नाही ते लेकरं तर मायलं येतात तीन माझ्या लोकातलं कुठे वाट पाहायला पुरते. त्यातलं जाऊन येतो होते आपलं काय गाडी घोडा आहे का माही, एसटीने जाणं एसटीने येणं. आणि त्याला काही नाही, एकदा जीव खाऊ घातला आणि लागे गोळ्या देऊन दिल्या, पाण्याचा जग भरून देतो मी त्याच्याजवळ. आणि मग टेन्शन नाही, आपण जाऊन येऊ. आता लगे गिगविले यायला त्याला जातात ना ते स्वतःहून, काही आता घर नाही एवढा. नाही तर मग पहिले पंचायतच होती माय, कोणाला ना कोणाला रास लागे जवळ. आता करून राहिले ना वजे. नाही पण तसंही तुम्ही असं करा, मग आपल्या कुमुद काकूला सांगा ना मग की पायजा म्हणून, चक्कर मारजा म्हणून. येतात त्या. येते कुमुद येते, तसं काही नाही. पण हा माणूस म्हणते का तिला की मला जा लागते लगविले, हा माणूस माहित आहे. मग नाही तिला सांगितलं ना बरं. जातात ते काही घर नाही. आपण काय जाऊ 10 मिनिटं बसलं आपलं चाललं. आटप तू बरोबर आलं आणि लाव फोन, मग मी त्याला सांगतो मग आम्ही चाललो म्हणून भेटीले. त्याने बोलावचं मग लवकर. तर त्यांना आज वावरात जायची काही गरज नव्हती. मग तुमचं ठरलं होतं तर लवकर जाऊन येऊ म्हणा. सांग त्याला मग आई बी येते म्हणा संग, तर चाल म्हणा बरं. लयच पळत धावत साजरं लागत नाही. मग मी संग असली तर इनी वयाचं नातं राहते बाई, ते लयच निरा हुई रे हुई दिसते. मग घंटाभर गेलं तर माना माणुसकीनं बसायला लागते, गोटमोट सांगितल्या जाते. हो येतात ते, वावरात नाहीत गेले ते, इकडेच आहेत ते, घरीच आहेत. कुठे गेले सिन बाहेर? असं माय म्हटलं माय वावरातच गेला का. बरं आटप मग तू आलं मा काय व्हायला जाय. हो अहो आम्ही काय म्हटलं हे हिच्या भाऊजाईले लेकरं झाले तर येतो म्हटलं पाहू ना दवाखान्यातून. मग मला बी जाणं होती यायच्या संग, मग मला अजून त्याला घेऊन जा लागेल स्पेशल. तर जातो मग मी ते चालले तर. तुम्ही जेवण करून घ्या मग. काय बरं खरंच माझी सासू लय चांगली आहे इकडे. काय बरं मी आता म्हटलं येते नाही येत, त्याला की स्वतःहूनच म्हणते की येतो म्हणून, पायाले डबाई कर म्हणते. खरंच आहे, पण आपण लोकांचं नुसतं हेच करत राहतो. पहिलेच आपण असं भाऊ करून ठेवतो म्हणतात की ही सासू आहे, ही ननद आहे, हे आपल्याला त्रास देईन, हे आपल्या सासरचे लोक आहेत. आपणही तसंच वागतो खरं तर. आणि म्हणूनही आधीच तलवारा काढल्या की वाद होतात. आपण समोरच्याचा विचार केला की बरोबर समजते आपल्याला. खरंच माझ्या घरचे लोक लय चांगले आहेत. काय बरं माझ्या सासून स्वतःहून म्हटलं की घे म्हणून डबा. नाही तर तिला काय माहित नाही का, मी आता लाईनी भाऊजाई आहे, तिची आई आहे का, डब्याची काय पंचायत थोडी आहे त्याची. पण यायची माणूस की दाखवलीच की नाही. आणि आपण पहिलेच एक म्हणतात अशी रेष तोडून घेतो की सासरचे लोक आहेत आणि असे आहे, हे तसं आहे. तसं काही नसते. आपण चांगलं राहिलो की सगळेजण चांगले राहतात. आणि समोरच्याचा चांगलेपणा आपल्याला समजता यायला पाहिजे. नाही तर आपणच कोणत्याही गोष्टीत तिरकट घेतलं किंवा आपल्याला तिरकच दिसते, सरकही असलं तर तिरकत दिसते. खरंच आहे, आपली पाहण्याची नजरच बदलायला लागते. मला आई बरोबर म्हणत जाय. पाहायची नजर बदलत सगळं जग चांगलं दिसते. खरंच आहे, मीच पहिले अशी हे करत जा, मला सगळे खराब दिसत. चांगलेच होते ते लोक, मीच खराब होती. जाऊ दे, झालं गेलं पार पडलं. आता माझे भाचे आले माय. तर मी जातो, माय मोठी धाटी आत्या ना मी द्यायची. मग जातो चांगला एक पेडाचा डबा घ्यायला लावतो येईल, मस्त एक मिठाईचा डबा घ्यायला लावतो, नाही तर जिलेबी घ्यायला लावतो भाचीसाठी. आणि वाटतो मस्त सगळ्या दवाखान्यात वाटतो. मग मोठी भात आत्या ना मी द्यायची. मी पण येणार. छान मम्मी, मुलगा आणि मुलगी दोन. बापरे किती क्यूट. मम्मी त्यांना दोन कशी काय भेटले ग? म्हणजे दोन भेटले त्यांना बाळ. बापरे मम्मी मी पण येणार, मला पण यायचंय बाळ बघायला. मामाचं बाळ किती छान. हो का मम्मी तू व्हिडिओ कॉल लाव ना, आपण व्हिडिओ कॉलवर बघू ना मम्मी प्लीज लाव ना, व्हिडिओ कॉल लाव ना, आपण पाहू ना बाळांना.
नाही, ते बाळ ना बेटा थोडेसे ऑब्झर्वेशन मध्ये ठेवले डॉक्टरांनी, पेटी ठेवलंय त्यांना. त्याला थोडंसं नाजूक आहे ते. आता झाले ना बाळा ते जन्माला, म्हणून त्यांना थोडंसं वातावरण सुट व्हायला वेळ लागते, म्हणून ते व्हिडिओ कॉलवर नसत पाहताय त्यांना. नाही नाही, तुम्ही जा ना, दोघी जणी जा. मी बसून देतो तुम्हाला ट्रेन मध्ये. नाही तर म्हणशील तर मी येतो बा, पण मला सुट्टी काढायला जरा वेळ लागेल. मग मग थांब मग 1-2 दिवस. मी सुट्टीचं पाहतो, मग आपण सांगा जाऊ. आता जाशील तर मग दोघी जणी जा, मी तिकीट काढून देतो. हो हो पप्पा, चला चला फास्ट फास्ट लवकर तिकीट द्या आमचं काढून. आम्ही जातो, मम्मी मी जातो. मग तुम्ही मागून या, तुम्हाला सुट्टी नाही भेटली तर. अगं नाही ग ए राणी, नाही नाही, आपण सोबतच जाऊ ना. ते बाई ते ट्रेन मध्ये खूप दगदग होते मला, किती तुम्ही केलं तरी. त्यात कसले जाऊ, मी स्लीपर्स छान तिकीट काढून देतो ना व्यवस्थित. तुला काय मग जनरलच्या डब्यात पाठवून राहिलो का? नाही नाही, असू द्या त्याचं काही नाही. नाही सोबतच जाऊ ना. तशी थोडीशी मला भीती वाटते, खरं सांगते. इले घेऊन जाणं, ते बॅग आणि ते आम्हाला लय गोंधळ होते बाई. आता तिथं गेल्यावरही उतरलं तर त्याच्यावर जाऊ ना. हे पा, दोन दोन दिवसांनी गेलं तर चालते, असं थोडी दवाखाना जाते, घरी गेल्यावर जातात. ते इकडेच आहे, ते त्याच्या आईच्या घरी थोडीच जाते. हा, तुम्ही सुट्टीचं पाहा ना. सुट्टी भेटली तर फारच चांगलं. जाऊ एका बरे पाहून चाललं येऊ. इथे स्कूलमध्ये मग मी सुट्टीचं पाहते. नाही नाही नाही, मला मला सुट्टी भेटते. मी मी टीचरला सांगते मी आजारी आहे म्हणून. मग 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 टीचर सुट्टीच देतात. आजारी मुलांना येऊ देत नाही ते स्कूलमध्ये. टीचर्स म्हणतात घरीच राहा, यायचं नाही, इन्फेक्शन होते बाकीच्या मुलांना. आपण इकडे मग चाललं जाऊ मामाची मुलं बघायला. हो ना पप्पा? राणी, असं करतो का बेटा? खोटं कारण सांगत असतात का? मग खरंच आजारी असली तू परत असं सांगितलं आणि टीचरला झालं तर तसं नाही करायचं, खोटं नाही बोलायचं, खरंच सांगायचं. मिळाली तर मिळाली सुट्टी, नाही तर मग शनिवार रविवारी जाऊ. आपण जाऊ नक्की पप्पा. हुकवायचं नाही, मला बाळांना बघायचंय. मी पण मांडीवर घेणार त्यांना. अहो बाई, तुला लहान आहेत. अगं ते खूप लहान आहेत अजून, तुझ्या मांडीवर नाही बसत ते. बरं, मी काय म्हटलं म्हणता, आता फक्त जाणं भेट घेणंच आहे ना? ते बाकी नसत नेत ना काही? नाही नाही, ते तर मग त्याला त्याला लय टाइम असते. फक्त आता जाणं पायनं येणं, गेलं नाही तर त्याला वाटेल ना आले नाहीत. अरे नाही नाही, काही बोलतो का? ते एवढ्या दिवसानं एवढं आनंदाची गोष्ट आपण चालत नाहीस काय? एवढं जवळचं मग काय कामाचे ना ते बाई? नाही नाही, चल जाऊ ना. हा तेच तर म्हटलं कसं ते एकदाची वैदी नाही म्हणीन काही, पण मा भाऊच म्हणते की आली नाही म्हणून हे, नाही तर काही येत नव्हती असं होते ना ते. कसं नाही ना, मलाही जा वाटलं खरं तर. लेकराला पा वाटते ना, भाचे आहेत ना माय. मला पा वाटणार नाही का त्यांना? नाही गं, ते मी समजू शकतो. म्हणून तर म्हटलं बा, मी सुट्टी काढतो म्हणून जाऊ म्हणून. पण मला कसं तुला माहित आता, एका दिवशी फोन केला केलं तर सुट्टी नाही भेटणार. 1-2 दिवस तर लागतातच ना. तसे आता यावर्षी जास्त सुट्ट्या घेतल्याच्यानं थोडंसं बसले दर्शक. तेच आहे, बरोबर आहे. पण मी प्रयत्न करतो ना सुट्टीचा. का होती लेकराची तब्येत कशी आहे म्हणे? मग आज केलता का तू फोन? हो केला होता ना, मी पप्पाला फोन केला होता. तर पप्पा म्हणा चांगला आहे म्हणा. ते त्याला पेटीत ठेवलं ना, तर थोडेसे घाबरले होते. आता कसं येईल नवसानं देव पावला. येलेलं नवई, आणि त्यातल्या त्यात लेकरं येले, ते झाल्या ते पेटीत ठेवलं. ते पोरगी थोडीशी अशक्त आहे म्हणतात. आणि ते पोरगं चांगलं आहे, पण त्याला ना श्वासाचा त्रास झाला काहीतरी जन्माला आल्या. तर म्हणून ते त्याला ताबडतोब ते डॉक्टरला बोलावलं आणि ते चेकअप हे ते केलं. आणि ते पोरगी जशी अशक्त आहे, तर त्याच्यानं मग ते हाय घाय भरला. आणि मम्मी पप्पा तर माहित आहे मग कसे आहेत, लय झाडवे आहेत ना माझे मम्मी पप्पा. त्याच्यानं मग ते मग पप्पा म्हणत डॉक्टरनं तपासलं चांगले आहेत तसे लेकरं, तसं काही अंधळ केले की प्रॉब्लेम नाही. फक्त आता ते थोडंसं पोरगी अशक्त असल्याच्यानं तिला काही त्रास झाला तर मग 5-6 दिवस ठेवतील, नाही तर 8 दिवस ठेवतील. मग पोरीला त्या पेटीत. पोरगं चांगलं आहे म्हणतात, पोरगी थोडीशी रोड आहे. नाही नाही, ते तर कोणालाही वाटते. मग काय तर काळजी वाटते, बरोबर आहे. शॅम्पूची बरोबर आहे. मी फोन केला त्याला, काल रात्रीचा केला होता मी फोन. तो दवाखान्यात जाऊ म्हणत. तर बोललो, मी सांगितलं मी त्यांनी, म्हटलं एवढं काही टेन्शन नाही का घेऊ, असं काही नसते, असं तसं डॉक्टर काय म्हणतात हे ते तर सांगितलं व्यवस्थित बोलले. तर काही नाही म्हणत. आता काय कोणालाही वाटते ना. काय झालं बाळांना, काय झालं मला सांगा ना कोणीतरी. बरं नाही का त्यांना? अरे मग डॉक्टरांकडे न्या ना मला त्यांना लवकर. ओ आजी, नेलं लेकरं डॉक्टरांकडे, नेलं बाळांना. हिला पाहिजे काय काळजी पडली. आता बाबा दीदी झाली आमची राणी. आता मामाच्या इथं गेली की मग छोटे छोटे बाळ आहेत मस्त खेळायले. दादा दीदी, मग राणी दादा दीदी बाबा तिथं सर्वांची मस्त मजा आहे बाबा. आता तर मस्त खेळायला भेटले ना 2-2 भाऊ. हो, माझे भाऊच आहेत ना ते, माझं कझन सिस्टर अँड कझन ब्रदर. मम्मी पाहना कसं पाहिजे. अहो त्याला मुका करू ना मग. रडू नको. अहो पाना कसं आहे आई. हो बाई, पाय ना पाय बरोबर घे. माझ्या जोड दे ना ताई. नाही थांब, माझ्या जवळच राहू दे. काय मोहिनी. पाहिजे बराबर घे, सोडू मी. हो घेतलं मी बरोबर. किती माय हरी का बाई, माझ्या सांगितलं अशी ना त्याला. हो म्हणे ना. आई पाहणं कसं पाहिजे, डोळे लावून घेते. तसंच लेकरू तसंच करते.
आता माझी टर्न माझ्याजवळ द्या त्याला. हो माय बाई अहो त्याला त्याच्या माझ्याजवळ राहू दे घंटाक भर मग तू घे. नाही घे रश्मी घे. अरे बा त्याच्या बाबाचा नंबर लागू द्या, मी बी आहो नंबर तिकडे. हा सगळे नम्रतच आहेत का रे बाबू, बाळाला घ्यायला सगळे जण नम्रतच लागले बाप्पा. आपली बाई आहे रे तिकडेच. का हो तिला कधी आणता तिकडे? हा 2-3 दिवसानं. चांगली आहे तिची तब्येत, आता सुधरून राहिली मस्त. 2-3 दिवसांना किंवा मग 4-5 दिवस डॉक्टर सांगतो म्हणत, मग देते ना इकडे. का मम्मी मग आपल्या सुट्टी होईन आपण घरी जाऊ, मग ती एकटीच राहीन का इथं? काळजी नका करू, मी येत जाईन ना. ती काय हे आहे का लेकर आहेत चक्रा मारून आपण काही येत नाही काय. मी 2 टाइम येत जाईल. हा तेच म्हटलं एकटीला नका ठेवू तिला इथं. हो नाही आपल्या बाळ यांच्या ताब्यात कशाला ठेवायचं, त्यांना म्हणा आम्ही पण राहतो इथं तितके दिवस. हो की नाही ताई, आपणही नाही जाऊ, इथं थांबू, तिला घेऊनच जाऊ सोबत. नाही व आता इले सुट्टी होते पराच्या दिवशी, ते पोरीला नाही होत सुट्टी, मग तिला मागून आणा लागेल, असं काही करावं लागेल. आता काय कोणते डॉक्टर काय नाही तर काही गेले ठेवा लागते का. आता बोलीन ना हा डॉक्टर संघ बाबू, डॉक्टर संघ पद्धतशीर बोलून घेऊ बाबू. हा त्याला म्हणा आम्हाला राहायचं आम्ही राहतो म्हणा, असं काही नाही. आम्ही भाडं देऊ म्हणा खोलीचं. हा मी बोलतो ना डॉक्टर सोबत, विचारतो ना काय म्हणतात. काय झालं पाहिजे पोरी, पाहिजे बरोबर घे, मानीला हात लावत जाय, मानी मानवासारखी. हो बाई त्याला भूकच लागलीशी ना. हो दाखव बरोबर पाच दाखव, मी करतो. नाही डॉक्टर म्हणे असं बसूनच, मग ते निजून राहते म्हणे, बसूनच पाजू द्या म्हणे. हो किती मस्त दिसते वा, टोपी गिपी मस्त आणली होती मी बापाची बरोबर. रश्मी होती ना सांगा, रश्मीला काय सांगा लागते, लय आणल्या 1 डझन तर टोप्याच घेतल्या तिनं, 2-3 हिवाळी टेन्शन नाही. मग काय तर चांगल्या भेटल्या ना, लागतातच लेकरायले. ताई स्वेटर पण घेतला आम्ही, हा दादा मस्त स्वेटर आहे, दोघांनी 2 घेतले. तिला पिंक कलरचा आहे, याला ब्ल्यू कलरचा आहे. आता घरी गेले की घालून ते धुतले नाहीत ना, ही टोपी तरी घातली तशीच, नाही घालायला पाहिजे होती ना नवी. नाही व माय तर धुतली ना, नळाच्या खाली ओली केली व घातली. मग काय तर पोरं घालावं का माय लेकराले, तुम्हाला काय हाय काही करत राहता होई रे वई. पोरं घाला ना आम्ही लेकराले, जुने कपडे घाला. ती जुने कपडे काऊन घालतात तर ते नरम असतात, ते घालू नरम पडते तो कपडा. मग लेकराले नरम कपडे साजरे राहतात, म्हणून जुने कपडे घालत जात. पण तुम्हाला कोण सांगा माय, हे तुम्हाला तर जेते नवच पाहिजे. नवे कपडे सारे चरचर असतात माय बाई, आणि लेकराले उभरतात ते अंग खाजत नाही का आपलं. नवा जीवाचं किती नाजूक राहते ते लेकरू. धरलं घाला तसं असते का कुठे. हा बरोबर आहे मम्मी, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. तुला लय गोष्टी लक्षात येत नाही. माय जाणं घरी संध्याकाळचा काही डब्याची सोय की लावतं की नाही लावत. तू येती आम्ही येती, हॉटेलात आणून खाते की काय, आपण खाऊ. पण हिचं कसं, अरे मी विसरलीच. आला ना ताई याच्यातच गुतली. नाही जाते ना मी घरी आणते ना डब्बा करून. ताई द्या ना त्याला तर माझ्याजवळ, मी चालली घरी तरी. जाय बाबू जाय तर काकू जवळ, तिला लय किती त्याला जा आता. द्या ये रे बाळा ये. ओ माय बाई पाहिजे ओ माय बरोबर घे. हो ना माझ्याजवळ फारडून नाही राहिला की तो, त्याला माहितीये इथंच राहायला लागते. आम्ही दोघं खेळत जेव्हा आहे ना रे बाळा. पाहताय तुमच्याजवळ तर रडते, माझ्याजवळ तर अजिबात रडत नाही. हा त्याला माहित नाही आपली काकू गप्पेला आहे म्हणून आपल्याला गप्पा सांगत जाईल.